चला तर मित्रांनो, आजचा आपण अंजरले ब्लॉग कंटिन्यू करूया। निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कड्यावरचा गणपती महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जोग नदीच्या मुखाशी हे मंदिर आहे। सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ अंजरले नावाचे बंदर आहे। दापोलीपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। याच अंजरले गावात कड्यावरचा प्रसिद्ध गणपती आहे। येथील गणपती हा जागृत देवस्थान आहे असे मानले जाते। संपूर्ण मंदिर हे पांढऱ्या दगडात बांधलेले आहे। मंदिराच्या जवळ शंकराचे मंदिर देखील बांधलेले आढळते। या गणपती मंदिराला कड्यावरचा गणपती असे म्हटले जाते। याचे कारण म्हणजे गणपतीचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर आहे। या ठिकाणी आपल्याला गणपतीचे पाऊल सुद्धा बघायला मिळेल। अनेक भक्तजण या ठिकाणी येतात व दर्शन घेतात। तर अंजरलेला आल्यावर या ठिकाणी नक्की तुम्ही भेट द्या। तर आज आमची 3rd ॲनिव्हर्सरी। बघता बघता 3 वर्ष कसे निघून गेले समजलेच नाही। पण आज आमची 3री ॲनिव्हर्सरी जरी असली तरी आज आमची अर्था आमच्यासोबत आहे। तर एक मम्मी पप्पा म्हणून तिच्यासोबतची आमची ही पहिलीच ॲनिव्हर्सरी असं म्हणायला काही हरकत नाही। तर हे आहे रात्रीचं अंजरले गाव। अजूनही जुनी घरे, लाकडी सागवानाची घरे आपल्याला इथे बघायला मिळतील। पुन्हा एक नवीन दिवस उजाडला। आम्ही आमच्या हॉटेलवर आज सर्व पॅकिंगची सुरुवात केली होती। बाकी सर्व उठण्याआधी आमची तयारी झाली होती। मग काय, हॉटेल जवळचा परिसर कॅमेरामध्ये कैद करण्यास मी आता सज्ज झालो होतो। सकाळचे जवळजवळ 6:30 ते 7 वाजले होते। चला म्हटलं, आता सकाळी सकाळी आपण समुद्रकिनारी जाऊया। मस्त मॉर्निंग व्ह्यू आहे आणि आज निघण्याची तयारी। आता याच्या पुढे आम्ही हरिहरेश्वरला निघणार आहोत अंजरलेवरनं। आणि हा बघा किती मस्त आणि सुलित आहे, एकदम शांत। खळखळ करणाऱ्या लाटा, उगवता सूर्य, आजूबाजूचं शांत असं निसर्गरम्य वातावरण जणू आज आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होतं। पण तरीही त्यांच्या प्रेमाच्या मोहात न पडण्याची जणू काय आमची ती परीक्षाच होती। पण तरीही मोह आवरून उगवत्या सूर्याला टाटा बाय बाय करून आज आमची जवळजवळ निघण्याची वेळ आली होती। कॅमेरामध्ये फोटोंच्या रूपात घेतलेल्या आठवणी व इथे एन्जॉय करत निवांत वेळ सर्वांसोबत असलेल्या आठवणी आज आम्हाला आमच्यासोबत घेऊन जायच्या आहेत। तर आज शेवटचा दिवस, निघण्याची वेळ आलेली आहे आणि आजूबाजूला मस्त अशा छान असं निसर्गरम्य हे वातावरण अंजरलेचं आणि इथल्या आठवणी सोबत घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहोत। आणि जाता जाता हरिहरेश्वरला आम्ही नक्की भेट देणार आहोत। सो हरिहरेश्वर करून मग डायरेक्ट आपापल्या घरी। तर नक्की सांगा मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते।
आणि आवर्जून तुम्ही तुमच्या सुट्ट्या घालवायला नक्कीच अंजरलेला भेट द्या. मस्त असं स्वच्छ असं क्लीन इथं वॉटर आहे, पाणी आहे समुद्राचं, आणि छान असं तुम्हाला निवांत अशी सुट्टी इथं घालवता येईल. सो नक्कीच तुम्ही इथं भेट द्या, एन्जॉय करा. पाऊल चालत राहतात, वेळ निसटून जात असते. धावपळीच्या जीवनात काही विसाव्याचे क्षण एक आठवण देऊन जात असतात. अगदी तसंच पाठीमागचा समुद्र आम्हाला सांगू पाहत होता, जेव्हा कधी आयुष्यात ताण असेल, टेन्शन असेल, अहंकार वाढत असेल, दुःख डोकावून पाहत असेल, तर माझ्याजवळ ये. मी तुझ्यासाठी पुन्हा तसाच भेटेन, उधाणलेला, शांत खळखळणाऱ्या लाटांनी बहरलेला. निवांत तुला हवी असेल अशी संध्याकाळ, व तुला हवी असेल अशी सकाळ. तू पुन्हा परतून येशील ना? छान अशी सुंदर सकाळ आमच्या अर्थाची. तर अनेक आनंदाचे क्षण घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाच्या दिशेने निघालो. हरिहरेश्वरला जाण्यासाठी आम्ही फेरीबोटने लवकर पोचण्याचा मार्ग निवडला. हरिहरेश्वरला आम्ही जस्ट पोहोचलो. वेळ दुपारची होती. दर्शनाची वेळ जवळजवळ संपतच आली होती, पण तरीही आम्ही वेळेतच पोहोचून छान असं दर्शन झालं. चला तर मित्रांनो, आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रवास मग तो आयुष्याचा असो की कोणत्याही डेस्टिनेशनचा असो, कधी सुख वा कधी दुःख, यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी प्रवास हा करावाच लागतो. गेले कित्येक दिवसापासून या ट्रिपची प्लॅनिंग, नवनवीन स्वप्न बघत सत्यात घडवणं हा सुद्धा आमचा एक प्रवासच होता. असंच एक स्वप्न म्हणजे कोकणात जाऊन मस्त निवांत राहणं. असंच एक अंजरले गाव, कोकणातील स्वप्न सुंदर गाव. तिथला निसर्ग, उधाणलेला समुद्र, निवांत संध्याकाळ, सोबत सर्व नाती गोती, एक वेगळाच अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळाला. आतमध्ये डॉल्फिन बघण्यासाठी आता आम्ही जाणार आहोत. आयुष्य जगत असताना
जिथे आपलं मन रमतं तशी जागा शोधून नक्कीच आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत भेट द्यायला हवी. नाही का? आयुष्याच्या प्रवासात खाच खळगे नक्की येतील, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. मित्ररूपी, नातीरूपी सेट बेल्ट मात्र तेवढं व्यवस्थित आयुष्याला बांधा. हरणे बंदरला आलेला 34, 35. किनारी पोचल्यावर लाटांपासून कळतं की आयुष्यात काय कमवलं आणि काय गमावलं. एक हॉटेल असावं नारळांच्या झाडांमध्ये. 2 पावले चालताच एक मोकळा समुद्र किनारा दिसावा. असं स्वप्नातील हॉटेल व तिथला अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळाला. एक मोकळा शांत समुद्र किनारा आणि छान सुंदर अशी निवांत संध्याकाळ या ठिकाणी अनुभवायला मिळाली. ते आनंदाचे क्षण, गोड आठवणी घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पुन्हा तेच आयुष्य जगायला या गोड आठवणी नक्कीच एक नवी ऊर्जा देऊन जातील. तुमच्या मनाचा एक कोपरा हा खिडकीसारखा मात्र नक्कीच ठेवा. वाटेल त्या गोष्टी बघाव्यात व नको असणाऱ्या गोष्टींसाठी दार बंद करता यावे. खरंच मनाचा एक कोपरा हा खिडकीसारखा असावा. तर नक्की सांगा मित्रांनो, आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका. अखिल मोरे व्लॉग. थँक्यू.